नमस्कार. मी डॉक्टर निलिमा शिसोदे, श्री पंचकर्म अँड ब्युटी क्लिनिक, गोखलेनगर, सेनापती बापट रोड, पुणे 16. आपण हेल्दी डाएट रेसिपीज बघत आहोत. त्यातील भाग 5. मागच्या भागात आपण बार्लीचे काय काय गुणधर्म आहेत, काय फायदे आहेत ते आपण पाहिले आहे. त्यात छानपैकी कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन हे खूप छान आहे, मॅग्नेशियम आहे आणि त्याचबरोबर त्यापासून आपण खूप छान हेल्दी रेसिपीज बनवू शकतात. बाजारात आपल्याला बार्लीचं तयार पीठही मिळतं किंवा त्याचं सालीसह, बाहेरच्या कोंड्यासह जर आपण पीठ घरीच बनवलं तरीसुद्धा ते खूप छान आहे. भाजून त्याचं छान तुम्ही पीठ बनवू शकता आणि फक्त पीठ जे आहे ते तुम्ही पाण्यात मिक्स करून असं थोड्या वेळ भिजत ठेवायचं आहे, 15 ते 20 मिनटं. आणि त्यात थोडासा सोडा घातला की त्यानंतर छानपैकी इडल्या त्याच्या तुम्ही बनवू शकता. अगदी मऊसूत आणि सुंदर अशा पांढऱ्या शुभ्र, दिसायलाही छान आणि चवीलाही सुंदर, तुमचं वजन कमी करणाऱ्या, शुगर कमी करणाऱ्या अशा छान हेल्दी इडल्या तुम्ही बनवू शकता. तसंच तेच पीठ तुम्ही घेतलं आणि फक्त त्यात पाणी घालून, मीठ घालून त्याचे छानपैकी डोसेसुद्धा तुम्ही करू शकता. अगदी सहजरित्या हे डोसे तयार होतात. कुठेही चिकटत नाही, काही नाही. अतिशय सुंदर, खुसखुशीत, खमंग असे हे डोसे बार्लीच्या पिठापासून आपण बनवू शकतो. बार्लीचं सालीसह किंवा सालीशिवाय असलेलं जे पीठ आहे त्यापासून तुम्ही हे सुंदर डोसे बनवू शकता. त्यात थोडी आपण वेगवेगळी व्हरायटी पण बनवू शकतो. म्हणजे त्यात थोडंसं तुम्ही नुसतं ओरिगॅनो टाकलं तर त्याचेसुद्धा छान डोसे बनता येतात. किंवा मग त्यात तुम्ही थोडंसं आलं, लसूण, मिरची असं टाकूनसुद्धा तुम्ही साधे असे डोसे बनवू शकता. तर बघा तुम्ही की किती हे सहजगत्या आणि छान आपल्याला डोसे बनवता येत आहेत. आलं, लसूण, मिरची घालून आणि त्यात आणखीन ओरिगॅनो घातलेलं आहे. म्हणजे वेगवेगळे चवी तुम्ही त्यात तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे मसाले घालूनसुद्धा, कारण ते अतिशय बाल्ड असं फार काही चव नसलेलं असं पीठ आहे, तांदूळाच्या पिठासारखं ते आहे. त्यामुळे त्याचे आपण छानपैकी वेगवेगळ्या व्हरायटी करूनसुद्धा डोसे बनवू शकतो. किंवा मी असंही केलं की आलं, लसूण, मिरची पेस्ट आणि त्यात आपण थोडंसं पनीर घातलं. तर पनीर घातल्यामुळे त्याला छानसा असा मऊपणा पण येतो आणि प्रोटीन कंटेंट पण त्यातलं आपल्याला वाढवता येतं आणि छान मऊ आणि सुंदर असे हे चविष्ट असे डोसे तयार होतात. तुम्हाला हवं असेल तर यातसुद्धा तुम्ही मिरपूड घालू शकता किंवा ओरिगॅनो घालू शकता किंवा तुम्ही कढीपत्त्याची किंवा तुळशीच्या पानांची काही थोडंसं रफ अशी पेस्टसुद्धा त्यात घालू शकता आणि ते तुम्ही पाहाल की अगदी सहजगत्या आपल्याला बनवता येतात. फक्त याच्यापासून जेव्हा आपण बनवतो पनीर घालून तेव्हा ते असे मऊसूत असे सुंदर डोसे तयार होतात. तसंच तुम्ही त्याचा उत्तप्पाही बनवू शकता. त्यात कांदा, टमाटा, मिरची, कोथिंबीर असं घालून असा छान उत्तप्पाही तयार होतो. तर अशा ह्या सुंदर सुंदर रेसिपीज तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला आवडल्या तर मला नक्की कळवा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.